एका लेबरला साप चावतो, कारण की बघ मॅप चेंज झालेला आहे. आपण एकाएकानं त्या त्या जागेवर जायचं आणि त्याच प्रकारे पुन्हा एक झोपडी त्यांना बाजूला दिसते आणि त्या झोपडीच्या जागेवर जाऊन विशाल थांबतो. क्लेबर राहिलेला आहे, त्याला सगळी डिटेल सांगतात की आपण कशासाठी चाललो आहे तिथं. त्याचे आजोबा खोजकर्ता असतात आणि त्यांच्याजवळ अनेक प्रकारचे मॅप असतात, अनेक प्रकारच्या घड्याळी, अनेक प्रकारचे साहित्य, जे की ऐतिहासिक ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी खोदण्यासाठी शोधण्यासाठी ते पदार्थ कामी येतात. नमस्कार मंडळी, आज तुमच्यासाठी खूपच छान गोष्ट घेऊन आलो आहे, जिच्यामध्ये सस्पेन्स, थ्रिलर, ॲक्शन, ॲडव्हेंचर आणि हॉरर, भीती ह्या सगळ्या गोष्टी मिक्स आहेत. आणि ही स्टोरी ऐकता वेळेस कृपया करून आपल्या कानामध्ये आपले हेडफोन घालावेत आणि शांत मनाने आपले डोळे बंद करून मी जसं जसं सांगतो ना तशी तशी स्टोरी इमॅजिनेशन करावे. आणि आजची स्टोरी अशा वस्तूची आहे की जी वस्तू माणसाला पाहिजे म्हणजे पाहिजेच. म्हणजे जे सजीव प्राणी आहे, जे जीव सजीव आहे त्या जीवांना ती गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच. म्हणजे मी गोष्ट करतोय पाण्याची. एक छोटंसं मडकं असतं 5-1 लिटरचं. त्या मडक्यामध्ये पिण्याचं पाणी असतं आणि ते पाणी खूप जादुई असतं. ते पाणी ज्याला भेटलं त्याची चांदीच चांदी. आणि हे जे मडकं आहे, हे मडकं रेगिस्तानमध्ये कुठंतरी पुरलेलं मडकं असतं. आणि या मडक्याला शोधण्याचं काम 5 जणं करतात, ज्यांच्यासोबत जे काही होतं ते व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर कळणार आहे. स्टोरी खूप रोमांचिक आहे, त्याच्यामुळे स्टोरी शेवटपर्यंत बघाल तरच तुम्हाला समजेल. जर तुम्ही अर्ध्या मधातूनच बघसाल किंवा स्किप करू करू ऐकसाल तर तुम्हाला स्टोरी समजण्यात येणार नाही. आणि स्टोरी ऐकणं ही एक म्हणजे एक मनोरंजन टाईप आहे. जे आपण हॉलिवूड बॉलिवूडचे मूवीज बघतो ना, त्याच्यापेक्षा कितीतरी भारी फील ह्या स्टोऱ्या देतात. तर चला आता उशीर न करता आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर तुम्हाला जर क्राईम स्टोरीज जरी आवडत असतील तर माझं एक सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव अनलाईक क्राईम असं आहे. तुम्ही त्यावर जाऊन निव्वळ रिअल झालेल्या क्राईम घटना ऐकू शकता. आणि जर तुम्हाला आमच्या स्टोऱ्या चांगल्या वाटत असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक जीमेल ID दिलेली आहे, त्यावर तुम्ही तुमची स्टोरी आम्हाला शेअर करू शकता. तर चला आता सुरुवात करूयात. मंडळी, 2 मित्र असतात. एक विशाल आणि एक कादर, असे 2 मित्र असतात. जो कादर असतो त्याचे आजोबा खोजकर्ता असतात आणि त्यांच्याजवळ अनेक प्रकारचे मॅप असतात, अनेक प्रकारच्या घड्याळी, अनेक प्रकारचे साहित्य, जे की ऐतिहासिक ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी खोदण्यासाठी शोधण्यासाठी ते पदार्थ कामी येतात. तर एका दिवशी जो कादर आहे तो त्याच्या आजोबाच्या रूममध्ये जातो आणि वस्तू विचारायला लागतो. तेव्हा त्या वस्तूंमध्ये त्याला एक मॅप सापडतो, ज्या मॅपमध्ये ते जे मडकं असतं ना पाण्याचं, त्या मडक्याचा एक एक्झॅक्टली लोकेशन दिलेलं असतं. ते मॅप तो घेतो आणि आपल्या आजोबाकडे येतो. तिथं आल्याच्यानंतर आजोबाला म्हणतो की आजोबा, हे मॅप कशाचा आहे? त्याचे आजोबा म्हणतात की असं म्हणतात की हा जो मॅप आहे, हा मॅप एका पाण्याचा आहे आणि ते पाणी ज्या माणसाला सापडलं त्या माणसाची जी पण इच्छा असू द्या ती इच्छा पूर्ण होते. जसं की एखाद्या माणसाला कसा एखादा जिनचा तो लॅम्प असतो, तो सापडल्याच्यानंतर तो त्या लॅम्पला घासतो की जिन बाहेर येतो. आणि ज्याची जी इच्छा असेल ती इच्छा तो जिन करून टाकतो की हां बाबा, तुझी इच्छा मी पूर्ण करतो. आणि हे एक असं पाणी असतं की या पाण्याच्या प्रत्येक घोटामध्ये ते पाणी तुमची सगळी इच्छा पूर्ण करतो. त्याचे आजोबा कादरला असे म्हणत होते. पण कादर म्हणला की मग हे जर मॅप तुमच्यापाशी असाल, तुम्ही शोधण्यासाठी का नाही गेलात? कादरचे आजोबा म्हणतात की मी जाण्याचा प्रयत्न केला, पण मला काय हे सापडलं नाही आणि खूप हार्डली आणि खूप मेहनती काम असल्यामुळं मी काही करू शकलो नाही आणि माझ्या विचाराच्या पलीकडचं आहे. आणि मला असं वाटतं की बाबा ही जी गोष्ट आहे ही थोडी खोटी आहे. या जगामध्ये जादू, टोना, मॅजिक ह्या काय कसल्या गोष्टी नसतात. तर म्हणून मी या मॅपच्या नादी काही लागलो नाही, त्यामुळे याला सोडून दिलं. इतके बिजाऱ्या करून इतका पैसा करून जर आपण या जागेवर गेलो आणि आपल्याला जर ते मडकं भेटलं नाही तर जाऊन काय फायदा आहे? मग कादर त्याच्या आजोबाला म्हणतो की मग ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे? म्हणजे तुम्ही म्हणताय एक की हां असं पण असते आणि दुसरी बाजू अशी पण म्हणता की हे काही नसतं वगैरे, म्हणजे काय नेमकं? मग त्याचे आजोबा म्हणतात की बाबा हे बघ,
मी तर 100% देऊन तुला सांगू शकत नाही की ही गोष्ट खरी आहे किंवा खोटी आहे. आणि हिला जर सिद्ध करायचं असेल खरी किंवा खोटी, तर या जागेवर जावं लागेल, याला शोधावं लागेल आणि नंतरच आपल्याला समजण्यात येईल की ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे. तर कादर म्हणतात की आपण जायला पाहिजे का शोधायला, जाऊयात का शोधायला. त्याचे आजोबा म्हणतात की आत्ता कुठं, माझे टोंगळे दुखत आहेत, हातपाय दुखत आहेत. नाही बाबा, मी येत नाही. तुझ्यात हिंमत असेल तर तू जा आणि शोध घे. आता जो कादर होता त्यालासुद्धा या गोष्टींचा फार म्हणजे छंद होता, आवड होती त्यालासुद्धा. काही हे ते शोधण्याची, ऐतिहासिक वस्तू जमा करण्याची, त्यांची परीक्षा करण्याची, त्यांच्यावर जे काही लिहिलेलं आहे त्याचं वाचण्याची. म्हणजे ज्या ऐतिहासिक वस्तू असतात, अँटिक पिक्स असतात, त्यांना शोधण्याचं, जवळ ठेवण्याचं, त्यांना साठा करून ठेवण्याचा कादरलासुद्धा नाद असतो आणि त्यालासुद्धा त्या गोष्टी आवडत असतात. आता कादरच्या जवळ थोडाफार पैसा होता, म्हणजे त्याची जी फायनान्शियल कंडिशन होती ती थोडी बेटर होती, मिडल क्लासपेक्षा थोडी वरची जी असतात ना ते. तर कादरचा एक मित्र ज्याचं नाव विशाल असं होतं, तर तो ही गोष्ट विशालला सांगतो आणि विशाल म्हणतो की काय प्रॉब्लेम नाही, आपण जाऊयात. आणि जो विशाल होता त्याची फायनान्शियल कंडिशन खूप कमी होती, त्याला कामाची गरज होती. त्यामुळे विशाल न काही विचार करता कादरला हो म्हणला. त्याला म्हणलं की बाबा मी येतो तुझ्यासोबत, पण मला काही पैसे वगैरे तर दे आणि माझं फायनान्शियल कंडिशन थोडी दुरुस्त करण्यासाठी तू माझी हेल्प कर. कादर म्हणलं की ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. जर तू माझ्यासोबत आला आणि जर ही गोष्ट खोटी असली तर मी तुला काही पैसे देतो, आणि जर ही गोष्ट खरी असली तर तुला या गोष्टीमधलं काही देतो, जेणेकरून तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्णपणे पूर्ण होतील म्हणून. आता या दोघा जणांना छोटीशी टीम पाहिजे होती, एक जेवण वगैरे बनवण्यासाठी, एक दोघंजण पसारा वगैरे आपला जवळ घेण्यासाठी. तर हे असे 3 लेबर आपल्या कामासाठी हायर करतात. म्हणजे त्यांना ठरवतात की बाबा तुम्ही आमच्यासोबत चला, आम्ही जिथं म्हणाल तिथं ते काम करा, तुम्हाला एवढे एवढे पैसे देतो. तर ते 3 लेबर बिचारे राजी झाले. आता या 5 जणांचा जो ग्रुप आहे हा ग्रुप निघाला रेगिस्तानकडं. आता ते रेगिस्तानचा रस्ता असा होता, ना दुबईकडं होता ना आपल्या इकडं कोण्याही भागामध्ये, तो अलगच विचित्र प्रकारे जात होता. जे ते ठिकाण होतं त्या ठिकाणावर क्लिअरली असं लिहिलं होतं की तिथं रेगिस्तान आहे म्हणून, पण त्याच्या आजूबाजूला खूप मोठं जंगल होतं. जंगल असं की तिथं खूप पाणी पडायचा, भयंकर भयंकर जनावरं, तिथं अलग प्रकारचे जादुई झाडं, अशा प्रकारचे ते जंगल होतं. त्या मॅपवर लिहिलेलं होतं आणि तिथं असं टिक मार्क केलं होतं, या जागेवरून या जागेवर जावं लागेल किंवा या जागेवरून या जागेवर. म्हणजे जो रस्ता होता तो रस्ता पूर्णपणे टिक मार्क केलेला होता, एकच रस्ता. आणि ते पूर्ण जे काय मॅप आहे ते पूर्ण मॅपवर ड्रॉइंग काढलेली होती. त्या ड्रॉइंगवरून असं वाटत होतं की पूर्ण जे जंगल आहे ते जंगल पूर्णपणे घनदाट आहे, खूप भयंकर जंगल आहे. कारण की त्या जंगलाच्या ड्रॉइंगवर जे धोक्याचे निशाण असतात तशा प्रकारचे निशाण बनवलेले होते. आणि जो यांचा रस्ता आहे तो रस्ता एका जागेवर जाऊन थांबायचा, त्या जागेवर असं खूप मोठं असं मोकळं असल्यासारखं होतं आणि तिथं रेगिस्तान असल्यागत होतं. म्हणजे तिथं नावच होतं की बाबा इथे एक रेगिस्तान म्हणून आहे, वाळवंट असं आपण मराठीमध्ये म्हणतो. थोडंसं ते हिंदी भाषामधले काही शब्द रोजच्या बोलण्यामध्ये, मूव्हीज पाहण्यामध्ये डोक्यामध्ये घुमतात, त्यामुळे ते रेगिस्तान जास्त करून तोंडामध्ये येतं, पण खऱ्या अर्थामध्ये मराठीमध्ये त्याला वाळवंट आपण असं म्हणतो. तर हे 5 जण आपली एक गाडी घेऊन या रस्त्याने निघतात. आता जे रस्ता होता त्यांचा, ते रस्ता अशा जागेवर होता की तिथं म्हणजे नॉर्मली कोणत्याही माणसाला असं वाटणार नाही की यायला इथून रस्ता आहे म्हणून. कारण की खूपच साधा, एकदम नॉर्मलसा, एकदम म्हणजे तिथं असं पाहिल्याच्या नंतर वाटेल की हा रस्ता तर शेतात जाण्याचा आहे, या रस्त्यावर कुठून आले यार हे, असं माणसाला वाटेल. थोडी थोडी नॉर्मल नॉर्मल झाडी आणि थोडं थोडं माळ, पाऊलवाट, अशा प्रकारची वाट. पण यांच्या मॅपमध्ये तीच रस्ता दाखवू लागला आहे. यांनी विचार केला बाबा चमत्कारी मडका आहे, त्याच्यामध्ये चमत्कारी पाणी आहे, तर रस्ता पण थोडा चमत्कारीच असायला पाहिजे. तर हे जे 5 जण आहेत ते त्या रस्त्याने पायी निघले, कारण की त्या रस्त्याने गाडी जात नव्हती. जिथपर्यंत गाडी जात होती तिथपर्यंत यांनी नेली, जिथं गाडी समोर जात नव्हती तिथे यांनी थांबवली. आता जे आजूबाजूची लोकं आहेत ती सगळी लोकं यांना बघायला लागली आणि हे जे आहे ते निव्वळ लोकांच्या रस्त्या म्हणजे शेताने जात होते. आता लोकं बघत होती की बाबा हे नवीन माणसं आलेत कोण, जे आमच्या शेतानं चालली आहेत. आणि ह्यांना असं वाटू लागलं की हे मॅपमध्ये जे रस्ता आहे हेच रस्ता असेल, चमत्कार काहीतरी वेगळं असेल. त्या कारणामुळे हे कोणताही विचार न करता त्या रस्त्याने एक सारखे चालतच होते. आता चलता चलता यांना म्हणजे पूर्ण दिवस जातो तरीसुद्धा तो रस्ता सारख्याला सारखाच, म्हणजे यांच्या शेतामधून त्यांच्या शेतामध्ये, त्यांच्या शेतामधून त्यांच्या शेतामध्ये.
आता जशी जशी संध्याकाळ होऊ लागली शेतामधली लोक त्याच रस्त्याने परत वापस आपल्या घराकडे येण्यासाठी चलत येऊ लागले. आणि हे यांना दिसत होतं. यांना असं वाटत होतं की एखाद्या गावाची आणि एखाद्या रस्त्याची ही आहे म्हणून. आणि त्या रस्त्याच्या मधामध्ये 1-2 गावासुद्धा लागले. त्या पण गावांना जाण्यासाठी मधातला रस्ता ते पांदण असते ना, बैलवाट, पाऊलवाट अशा प्रकारचे तशा वाटा होत्या. आणि त्या वाटेने ते सरळ निघायला लागले होते. मग संध्याकाळच्या 6:30-7च्या दरम्यान त्यांना एक छोटीशी नदी लागते. आता ती नदी थोडीशी विचित्र प्रकारे होती. नॉर्मली नद्या सरळ दिशेने वाहतात, पण ती नदी थोड्या उलट्या दिशेने वाहू लागली. आणि ते जे मॅप होतं त्यांच्याजवळ, त्यांच्या मॅपमध्ये ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणावर एक अंक उमटला. जसं की पाल्याचा अंक असतो ना, तसा अंक उमटला. तो अंक पाहिल्याच्या नंतर यांनी टाईम बघितलं तर टाईम तोच होता. आणि जे नदीचं पाणी होतं ते पाणी उलट्या दिशेने वाहत होतं. यांनी कुठलाही विचार केला नाही आणि ती नदी पार केली. पण जशी नदी त्यांनी पार केली, मागं वळून बघितलं, त्या नदीचं पाणी आता सरळ दिशेने वाहायला लागलं. म्हणजे जिकडं ती नदी रेग्युलर वाहायची तिकडं वाहायला लागली. आणि ते पाठीमागं बघत होते तर पाठीमागं आता पूर्णपणे अंधार पडलेला होता. त्यांच्यासोबतही अंधार पडलेला होता, कारण की 7 वाजले होते. हे पुन्हा त्या रस्त्याने, त्या मॅपच्या रस्त्याने चालायला लागले. पण आता यावेळेस यांना ना कोणतं गाव लागतं, ना दूरवर कोणता दिवा दिसतो, ना लाईट दिसतो, ना पाऊल वाट दिसते. फक्त यांना त्या मॅपमध्ये जसं चालायचं आहे तसं ते चलत होते. आता यांना चलत चलत रात्र खूपच जास्त झाले होते. यांनी असा विचार केला की आता आपण थोडासा आराम करावा आणि नंतर सकाळ झाली की लवकरच आपण आपल्या प्रवासाला चालू करावं. हे आराम करण्यासाठी एक मोकळी जागा पाहतात, थोडंसं लेवल पटांगण, जिथं झाडझुडपं नाही आहेत, जिथं म्हणजे असं कळलं की कोण आलं आहे, कोण जाईल. थोडंसं जागा सावरतात, थोडंसं पाल्या गिल्यानं झाडून झुडून काढतात झोपण्याच्या सोयीसाठी. आणि ते 5ही जणं सोबतच त्या जागेवर झोपी जातात. थोडासा जाळं वगैरे करतात, जेवण्या वगैरेचा प्रोग्राम वगैरे, जेवण वगैरे, मस्त आरामशीर त्या जागेवर झोपी जातात. सकाळ होते. सकाळ झाल्याच्या नंतर 5ही जणं उठतात, पण संध्याकाळी ज्या जागेवर ते झोपले होते ते आता त्या जागेवर नव्हते. ते थोड्या वेगळ्याच जागेवर होते. म्हणजे त्यांनी जी मॅपमध्ये जागा पाहिली होती, जी जागा त्यांनी सावरली होती, ती जागा नव्हती. ही जागा पूर्णपणे चेंज होती. आणि हे ज्या जागेवर तिथं झोपले होते तिथं पूर्ण जमीन अशी पूर्ण प्लेन होती. आणि त्यांनी तिथं झाडून झुडून असं साफसफाई करून झोपले होते. पण आता ते जिथं उठले तिथे एक असा वटा असल्यासारखा, म्हणजे थोडंसं बांधकाम झाल्यासारखं. आणि एक प्लेन ग्राउंड असतं ना, वट्यासारखं, वटा म्हणतो आपण, त्या वट्यासारखं तिथं बांधलेलं होतं असं प्लेनवालं. आणि त्या वट्यावर हे 5ही जणं झोपलेले होते. उठतात, उठल्याच्या नंतर बघतात तर हे काय थोडंसं विचित्र प्रकार. बांधलेली जागा, आपण ज्या जागेवर झोपलो होतो ती जागा नाही आहे, आपण आलो कुठं, यांना काहीही समजत नव्हतं. मग कादर आपल्या बॅगमधला मॅप काढतो आणि मॅप पुन्हा बघायला लागतो. पण त्या मॅपमध्ये जिथं ते थांबले होते तिथंच होते, फक्त ती जागा थोडीशी चेंज झाली होती. आणि ते मॅप जे आहे तो मॅपसुद्धा थोडासा चेंज झाला होता. रस्ता एकच होता, पण मॅप थोडा चेंज झाला होता. इथलच्या गोष्टी एकीकडे आल्या होत्या आणि इकडच्या गोष्टी एकीकडे गेल्या होत्या. अशा प्रकारचा मॅप तो बदलला होता. आणि त्या मॅपमधले जे चित्रीकरण आहे ते चित्रीकरणसुद्धा बदललेलं होतं. आता कादरच्या लक्षात आलं की प्रत्येक दिवशी हा मॅप बदलतो, जेणेकरून बाबा तुम्ही या मॅपनं, या रस्त्यानं जर तुम्ही त्या ठिकाणावर पोहोचलात तर तुमच्या पाठीमागं किंवा तुम्ही पुन्हा वापस जर आले तर तुम्हाला हा रस्ता परत भेटू नये. प्रत्येकाला नवीन रस्ता आणि ते जे मॅप आहे ते मग चेंज होणार. म्हणजे थोडंसं अडचणीसारखं, कन्फ्युजन करणारा मॅप, अशा प्रकारचा तो मॅप होता. कारण की मॅपमध्ये पण थोडा चमत्कार होऊच लागला. एकदा चित्रीकरण केलेलं मॅप बदलणं हे कसं शक्य आहे, पण हे होत होतं. हे बघून कादर पूर्णपणे शॉकिंग राहिला आणि चकित राहिला. कादर आपल्या मित्राला विशालला म्हणतो की विशाल, आपण जी गोष्ट शोधण्यासाठी जातोय ना, ही गोष्ट 100% रिअल आहे. कारण बघ ना, आपण ज्या जागेवर रात्री झोपलो होतो तिथं असं काहीही नव्हतं, पण आपण आता सकाळी उठलो तर आपल्याला बांधकाम दिसतंय, आपण त्याच्यावर झोपलेले दिसतोय. आणि आपण ज्या जागेवर झोपलो होतो त्याच जागेवर आहोत. आणि जो रस्ता आहे तो हाच रस्ता आहे. कारण की बघ, मॅप चेंज झालेला आहे आणि मॅप फिरतोय. यावर विशाल म्हणला की कादर, तुला असं वाटतंय, पण मला असं वाटतं की आपण ज्या जागेवर झोपलो होतो ती जागा चेंज झाली आहे आणि तो रस्ता चेंज झाला आहे. म्हणजे आपल्याला ज्या जागेवर आपण झोपलो होतो तिथून आपल्याला कुणीतरी, कोणत्या तरी शक्तीने म्हणा किंवा कोणत्या तरी चमत्कारे म्हणा, दुसऱ्या जागेवर घेऊन गेलेत.
आणि तिथं आपण झोपल्याच्या नंतर म्हणजे या जागेवर आपण झोपल्याच्या नंतर इथं जेव्हा आपण उठलो तेव्हा आपल्यापासूनच त्या ठिकाणावर जाणाऱ्या रस्त्यापर्यंत रस्ता पुन्हा नव्याने तयार झाला आहे. असं नाही वाटत का तुला? कादर यावर म्हणतो कसंही असो रस्ता तर आहे ना, आपण तर जागेवर आहोतच ना. तर तिथं असं यांची विचारपूस झाल्याच्या नंतर थोडंसं जेवण वगैरे करतात, नाश्ता वगैरे करतात जवळ जे काय आहे ते खाण्यासाठी, आणि ते 5 जण पुन्हा आपलं सामान वगैरे आवरून त्या रस्त्यावर चालायला लागतात. पूर्ण दिवस चालतात. त्यांना एकही माणूस दिसत नाही आणि एकही सजीव प्राणी दिसत नाही. फक्त झाडं झुडपं तेवढेच दिसतात या आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये. पहिल्या दिवसामध्ये त्यांना पाखरं, चिमण्या, कावळे हे जे काही पक्षी वगैरे आहेत, पक्षी, जनावरं हे काही सगळे जे काय आहे ते सगळं काही दिसू लागलं. पण आता दुसऱ्या दिवशी यांना तसा सजीव कोणताही जीव दिसत नव्हता आणि त्यांना असं आवाजही येत नव्हता. चिमण्या ओरडण्याचा किंवा कोणते पाखरं ओरडण्याचा एकही आवाज येत नव्हता ना, कोणता सजीव दिसत नव्हता. पूर्णपणे सायलेंट. फक्त आणि फक्त वारं फिरत होतं, म्हणजे वाऱ्याच्या झुळका लागत होत्या त्या पण थंड्या थंड्या. वर सूर्य दिसत होता आणि त्यांना चालण्याचा रस्ता दिसत होता. ते दिवसभर त्या रस्त्याने चालले, त्यांना काहीही वाटलं नाही. आता पुन्हा त्यांनी विचार केला की संध्याकाळ झाल्याच्या नंतर आपल्याला एक जागा बघायची, आपल्याला त्या जागेवर झोपी जायचं आहे आणि तिथं झोपल्याच्या नंतर म्हणजे उद्या सकाळी आपण पुन्हा आपला प्रवास चालू करूया. दिवसभर चालून चालून ते 5 जण थकले होते आणि ती जागा शोधू लागले. तर त्यांना पुन्हा एक जागा सापडली, छोटंसं राऊंड शेपमध्ये मोकळी जागा. झाडं गिडं काही नव्हते. ती जागा त्यांनी पहिल्यासारखी साफसफाई केली आणि साफसफाई केल्याच्या नंतर ती त्या जागेवर आरामशीर झोपी गेले. आता त्या रात्रीही त्यांना काही झालं नाही. रात्र संपली, दिवस उजाडला. दिवस उजाडल्याच्या नंतर उठतात तर बघतात तर काय, आपण जी लगेच सुरुवातीला जागा साफ केली होती ते त्याच जागेवर होते. म्हणजे जी पहिल्या रात्री त्यांनी जागा साफ करून तिथं झोपले होते ते आत्ता त्या जागेवर होते. तिथं उठल्याच्या नंतर हे पाहिल्याच्या नंतर यांच्या लक्षात आलं 5 जणांच्या की आपण पहिल्या दिवशी जी जागा साफ केली होती आपण त्याच जागेवर आलो आहे. कारण की त्यांनी ज्या ज्या जागेवर पुंजाने केलेले, ज्याच्या ओळखणी केलेल्या आहेत, ज्याचे जाळ वगैरे लावलेलं आहे ते सगळं काही त्या जागेवर रेडी होतं. यांना वाटलं की हे काय प्रकरण व्हायला आहे आपल्यासोबत, आपण समोर जायचं तर आपण मागत येत नाहीत ना. का तर पुन्हा आपला मॅप ओपन करतो, मॅपमध्ये बघतो. बघितल्याच्या नंतर तर हे 2 स्टेप समोर आले होते. म्हणजे 2 रात्र आणि 2 दिवस हे समोर आले होते, पण जागा तीच होती. आता यावेळेसही कादरला असं वाटलं की चला ठीक आहे, काहीतरी चमत्कार असेल, पण आपण रस्त्याने समोर समोर तर जातोय. जे अंतर त्या रस्त्याचं आणि त्या ठिकाणावरचं आहे ते अंतर थोडं थोडं कमी होत गेलं. आता यांनी कुठलाही विचार केला नाही आणि पुन्हा ते चालायला लागले. आता या 3ऱ्या दिवसामध्ये ते जेव्हा चलत होते तेव्हा त्यांना पाखरांचे आवाज येत होते. पाखरं दिसत होते. जनावरं, जंगली जनावरं म्हणतो आपण, ते पण त्यांना दिसत होते. इथपर्यंत की त्यांना 10-15 पावलावर एखादा एखादा सापसुद्धा दिसायचा. अशा प्रकारचे डेंजरस जनावरं त्यांना दिसत होते. पण या दिवसांमध्ये एक गोष्ट खूपच विचित्र होती आणि ती गोष्ट म्हणजे अशी की त्या पूर्ण दिवसामध्ये वाऱ्याची एकही झुळूक यांना लागत नव्हती. ना आकाशामध्ये सूर्य दिसत होता. आकाश पूर्णपणे क्लिअर दिसत होतं पण सूर्य दिसत नव्हता, प्रकाश पडत होता. यांना असं वाटत होतं की वरी आभाने ढगाळ झाकलेला आहे आणि त्या ढगांच्या पलीकडं सूर्य आहे, ज्याच्या उजेडानं थोडा थोडा प्रकाश पडतोय. पण वर बघितलं तर पूर्ण आकाश निळखाप कोरं कारं दिसत होतं, पण सूर्य काही यांना दिसत नव्हता. आता यांचा जो 3रा दिवस आहे हा अर्धा दिवस चालल्याच्या नंतर यांच्यातला जो 5 जण असतात ना, यांच्यातल्या त्या एका लेबरला साप चावतो. साप चावल्याच्या नंतर ज्या जागेवर साप चावतो ती जागा थोडीशी सुजते. कादर येतो. कादर आल्याच्या नंतर त्याच्या त्या पायाला थोडंसं असं बांधतो आवरून, जेणेकरून जहर थोडं वर जाऊ नये म्हणून. आणि ते जे साप चावलेलं आहे तिथं थोडी मलमपट्टी करतो आणि थोडंसं म्हणजे काय गोळ्या औषध त्यांना जे काही सांगितलेलं आहे त्यांच्या आजोबांनी ते सगळं करतो की बाबा सापाचे जे जहर आहे ते उतरावं म्हणून. आणि ते जसे जसे चलत 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 गेले तशी त्यांची पुन्हा एक संध्याकाळ झाली, म्हणजे 3री संध्याकाळ. त्यांनी पुन्हा तसाच विचार केला, सगळं काय साफ करायचं, तिथं झोपायचं, सकाळी उठायचं आणि निघून जायचं. आता तिथं पुन्हा साफ करतात, झोपतात. झोपल्याच्या नंतर सकाळ होते, सकाळी उठतात. उठल्याच्या नंतर बघतात जे सेकंड नंबरचा जे हे 5 जण ज्या जागेवर गेले होते, जे वट्टा बांधलेला होता हे त्या जागेवर होते आता. आणि तिथं उठल्याच्या नंतर कादर पुन्हा घाबरला की पुन्हा आपण त्या जागेवर आलो. पुन्हा तो मॅप खोलतो, पुन्हा पहिल्यासारखाच रस्ता अजून कापलेला होता. पण यांच्यासोबत जो साप चावलेला माणूस होता तो यांच्यासोबत नव्हता. आणि ज्या साईडला तो झोपलेला होता तिथं फक्त आणि फक्त हाडकांचा सापळा होता. यांना कळालं की तो माणूस इथं मेलेला आहे म्हणून. आता तो मेल्याच्या नंतर त्याच्यासोबत जे दुसरे 2 लेबर होते ते घाबरले
घाबरल्याच्या नंतर त्यांनी यांना सांगितले की बाबा आम्हाला पैसा पाहिजे नाही आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे, आम्हाला आमच्या घरी जायचं आहे आणि तुम्ही सामान न्या किंवा राहू द्या, आम्ही आमच्या घरी जातो आहे. आता असं म्हणल्याच्यानंतर ते 2 लेबर यांना सामान वगैरे फेकून हे थांबवण्याचा प्रयत्न करू लागले, पण ते काही थांबले नाही, कारण की त्यांच्यासोबतचा एक लेबर मेलेला होता आणि हे खूप घाबरले होते. यांना असं वाटलं की आपण इथून निघल्याच्या नंतर आपण जाणार आणि यांचं पाहू, यांचं काय करायचं, आपल्याला पैसे वगैरे काय पाहिजे नाही. रागाच्या भरामध्ये ते दोन्ही लेबर त्यांच्या दोघांजवळून निघून गेले रिटर्न, जिकून ते आले होते तिकडच्या बाजूंना. आता मॅप फक्त कादरपाशी होता. कादर म्हणला की ठीक आहे विशाल, आपण दोघंजणं समोर जाऊयात. विशाल आणि कादर हे दोघंजणं त्या रस्त्याने समोर निघले. रात्र होते. रात्र झाल्याच्यानंतर दोघंजणं साफसफाई करतात. जेवणाचे जे काय सामान वाचलेलं आहे ते सगळं सामान दोघंजणं खातात आणि आराम करतात, कारण की आता फक्त 1 नाही तर 2 दिवसाचा रस्ता तो वाचला होता. झोपतात. झोपल्याच्यानंतर सकाळी उठल्याच्यानंतर तिथून पुन्हा त्या समोरच्या रस्त्याला चालायला लागतात. आता ज्या जागेवर उठले होते ती जागा त्यांच्या पहिल्यासारखंच होऊ लागलं. ती रुटीन चालूच होती. ती एकच जागा यांना दिसत होती, पुन्हा मागची जागा दिसत होती, पुन्हा मागची जागा दिसत होती, पुन्हा ती जागा समोर दिसत होती. अशा प्रकारचं यांना चालूच होतं आणि यांना माहीत होतं की हे असं दिसून हे जे जंगल आहे आपल्याला थोडा घाबरवण्याचा प्रयत्न करते, पण आपल्याला घाबरायचं नाही आहे. आपला रस्ता कटत जातो आहे, आपल्या रस्त्याचं अंतर जे आहे ते कमी होतच जातं आहे. कादरला चांगलं समजत होतं, त्यामुळे कादर आणि विशाल कुठलाही न विचार करता त्या रस्त्याने समोर जात होते. पण काही अंतरावर गेल्याच्या नंतर त्यांना जे हे 2 लेबर असतात ते 2 लेबर समोरून येताना दिसले. ऐका, 2 लेबर त्यांना जिकडे हे दोघंजणं जात आहेत तिकडून ते 2 लेबर यांना समोरून येताना दिसले. आता ते समोरून आल्याच्या नंतर हे दोघंही जण आरबळतात आणि ते दोघंही जण कन्फ्युजन होतात की आपण नेमकं मागं जातोय का पुढे येतोय. विशाल आणि कादरसुद्धा असाच विचार करतात की आपण नेमकं मागं जातोय का पुढे येतोय. हे लेबर तर मागं गेले होते, मग हे आपल्या समोरून आलेत कसे, म्हणजे फुल कन्फ्युजन या चौघांमध्ये. ते 2 लेबर फार चिडल्याच्या नंतर ते यांच्यावर मारण्यासाठी धावले, कारण की ते बिचारे न खाता पिता नुसते दिवस रात्र चलत राहिले होते आणि अखेरकार ते दोघंजण यांच्याच जवळ येऊन थांबले होते. आता असं झाल्यामुळं हे दोघंजण आणि त्या दोघांमध्ये भांडण लागतात, थोडी वादावाद होते आणि ते चौघही जण एकमेकांमध्ये मारामारी करतात. मारामारी केल्याच्या नंतर हे दोघंजणं जे मारामारी करत होते या दोघांच्या हातून त्यांच्यातला एक लेबर मरतो. मेल्याच्यानंतर तो जो एक लेबर राहिला त्याला हे दोघंजण म्हणतात की बघ, जे झालं ते झालं, इथून ना तुम्ही बाहेर निघू शकता ना मी बाहेर निघू शकतो, आणि जे काही आपल्याला तिथं पोहोचायचं आहे तिथं आपण पोहोचूयात. आणि त्याचे एक लेबर राहिलेला आहे त्याला सगळी डिटेल सांगतात की आपण कशासाठी चाललो आहे तिथं, आपल्याला तिथं काय भेटणार आहे, आणि त्याला इथंपर्यंत सांगतात की तू जर गप्प राहिला तर तुलासुद्धा आम्ही हिस्सा देऊ आणि तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा सगळ्या काही पूर्ण होते. तुझी जर इच्छा असेल की तुझ्या या मित्रांना जिवंत करायची तर तुझे मित्रसुद्धा जिवंत होतील, तू फक्त आमचा साथ दे आणि आमच्यासोबत चाल. असं म्हणून ते तिघही जण पुन्हा त्या रस्त्याने चालतात आणि अशाच प्रकारे त्या 2 रात्र आणि 2 दिवस अजून घालवतात आणि अखेरकार हे सगळेजण त्या ठिकाणावर पोहोचतात ज्या ठिकाणावर हे पाण्याचं मडकं ठेवलेलं असतं. आता हे तिथं बघतात तर पूर्ण वाळवंट दिसतो. जसे त्या जागेमध्ये एंटर करतात, ज्या जंगलामधून हे आलेले असतात ते जंगल पूर्णपणे गायब झालेलं असतं. जंगल यांना दिसत नाही, दूरपर्यंत झाड दिसत नाही. आता हे तिघे जण आरबळतात की बाबा आत्ताच आपण 10-12 पावलाच्या अगोदर आपण या जागेवर आलो आहे आणि इतक्या लवकर जंगल गायब कसं काय होऊ शकतं. पण हे कादरला माहीत असतं की ही थोडी चमत्कारी वस्तू आहे आणि इथं असं काही होऊ शकतं, म्हणजे 100% होऊ शकतं, यात काही वाद नाही. आता हे तिघंजणं त्या मडक्याला शोधायला लागले. ठिकाण तेच होतं पण थोडंसं मोठं होतं. यांना एकही वळखण दिसत नव्हती ना काहीच दिसत नव्हतं. हे तिघही जणं पाहू परेशान झाले. असं दूरपर्यंत कुठंतरी एक थोडीशी जागा दिसायची जिथं असं वाटायचं की हां तिथं थोडंसं काहीतरी आहे, पण ते दोघंजणं त्या जागेवर गेले की ती जागा पुन्हा वापस त्याच रिटर्न जागेवर दिसायची ज्या जागेवर हे तिघंजण उभे होते. आणि असं प्रत्येक जागेवर दिसायचं, म्हणजे यांनी इकडं पाहिलं की इकडे दिसायचं, इकडे पाहिलं की इकडे दिसायचं आणि इकडे पाहिलं की इकडे दिसायचं. मग कादरच्या डोक्यामध्ये एक असा उपाय आला की कादर आणि त्याचे 2 मित्र ज्या जागेवर गेले होते, म्हणजे एक लेबर आणि त्याचा 2 मित्र, तिथे गेल्याच्यानंतर कादर म्हणला की आता जिकडं ती वस्तू आपल्याला दिसेल, म्हणजे थोडंसं झोपडी टाईप बांधल्यासारखे, तिथं 1 जणांना जायचं. पुन्हा तिथून दुसऱ्याला दिसले की तिथं 1 जणांना जायचं, म्हणजे आपण 3 जण एकदाच जायचं नाही, आपण एकाएकानं त्या जागेवर जायचं. आणि त्याच प्रकारे पुन्हा एक झोपडी त्यांना बाजूला दिसते आणि त्या झोपडीच्या जागेवर जाऊन विशाल थांबतो. तिथून या 2 जणांना एकीकडे एक झोपडी दिसते, तिथेही जाऊन
तो जो लेबर आहे तिथं तो जाऊन थांबतो. म्हणजे प्रत्येकाला एक एक झोपडी अलग अलग दिशेने दिसू लागली, 3 झोपड्या. पण यावेळेस या तिघा जणांनी प्रत्येक झोपडीवर आपला म्हणजे जाऊन उभे राहिले. पहिली जी झोपडी दिसली तिथं तो कादर जाऊन उभा राहिला. तिथून या तिघा जणांना ज्या जागेवर झोपडी दिसली त्या जागेवर दुसरा विशाल जाऊन उभा राहिला. आणि असंही होऊ लागलं, जी झोपडी रिअल आहे आणि जी झोपडी त्या जागेवर एक्झॅक्ट आहे ती झोपडी तिघांना सुद्धा दिसायची. आणि जी झोपडी डुप्लिकेट आहे, जी झोपडी दिसायची नाही, ती झोपडी फक्त एका एकाला दिसायची. म्हणजे त्या जागेवर जर कादरला झोपडी दिसली तर या दोघांना दिसणार नाही, आणि या दोघांना झोपडी दिसली तर कादरला दिसणार नाही. म्हणजे स्पेशल माणसाला स्पेशल झोपडी दिसायची. आणि जी झोपडी या तिघा जणांनाही दिसायची ती झोपडी रिअल आहे, असं ते तिथला पझल होता. तर कादरला आणि त्याच्या 2 मित्रांना एकीकडे झोपडी दिसली, तर त्या झोपडीच्या जागेवर विशाल जाऊन उभा राहिला. तिथं गेल्याच्या नंतर या दोघा जणांना, या तिघा जणांना पुन्हा एक झोपडी दिसली आणि तिथं जाऊन तो जो लेबर आहे तो तिथं जाऊन उभा राहिला. तिथं झाल्याच्या नंतर असा ट्रायंगल तयार झाला, म्हणजे त्रिकोण तयार झाला. आणि त्या त्रिकोणाच्या मधोमध जे वाळवंट आहे ते एखाद्या विहिरीसारखं मधात घसरायला लागला. आणि बघता बघता तिथं एक मोठा खड्डा निर्माण झाला. आता मोठा खड्डा एवढाही मोठा नाही, आपल्या गावामध्ये एक छोटासा आळा असतो बघा, त्याच्यामध्ये 1 किंवा 2 माणसं सहज खाली बुडापर्यंत जाऊ शकतात. कारण की तो आडा असा असतो, असा मिळत 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 खाली असतो, अशा प्रकारचा तो आडा असतो. आता ह्या तिघा जणांना तो आड दिसतो आणि ते तिघही जण आपापली जागा सोडून त्या आडापाशी येतात. आणि त्या आडामध्ये बघतात तर सगळं काही कोरडंच होतं, सगळं काही कोरडं होतं. पण तो आड पूर्णपणे पाण्याने पाझरलेला होता. म्हणजे जी साईड आहे त्याच्या आडाच्या बांधलेल्या, त्या आडाच्या साईडनं थेंब थेंब पाणी गळत होतं, पण ते खाली पाणी जमा होत नव्हतं. खाली पूर्णपणे कोरडं होतं आणि खाली लगेच सेंटरला एक छोटंसं मडकं ठेवलेलं होतं. हे मडकं पाहिल्याच्या नंतर विशाल आणि कादर या दोघा जणांना कन्फर्म झालं की हां, ही गोष्ट खरी आहे. आणि त्या आडाच्या साईडला एलं फुटलेली होती. त्या एलाने हे तिघही जण त्या आडामध्ये उतरतात. आता त्यांना त्या आडामध्ये बुडायला गेल्याच्या नंतर जास्त काही इकडे तिकडे फिरायला जागा नव्हती राहत. फक्त एक छोटीशी जागा, त्याच्यामध्ये इनमिन तिघं जण कसे बसे त्या जागेमध्ये बसले होते आणि तिथे ते फीड झाले होते. तर या तिघा जणांनी ते मडकं उघडलं, तर ते मडकं कमीत कमी 5-1 लिटरचं मडकं असावं. आणि त्या मडक्यामध्ये 2.5 लिटर पाणी होतं, म्हणजे अर्ध मडकं होतं. तर 5 लिटरचं मडकं म्हणल्यावर 2.5 लिटरच झालं ना. तर तशा प्रकारचं ते मडकं होतं. आणि त्या मडक्याच्या साईडला एक ग्लास पडलेला होता आणि तो ग्लास पूर्णपणे खापराचा ग्लास होता. ते ग्लास उचलतात, एक एक ग्लास तिघही जण पितात, कारण की यांना खूप तहान लागलेली असते, खूप वेळ झालेला असतो. हे तिथं कब्रिस्तान म्हणतोय, त्या वाळवंटामध्ये ही जागा शोधत असतात. एक एक ग्लास ते तिघही जण पितात. आणि सुरुवातीला त्यांची इच्छा अशी असते की बाबा पटकर आता हे सगळं पाणी घेऊन आपण आपल्या शहरामध्ये, आपण आपल्या पहिल्या जागेवर जाऊयात. जसं यांनी ते गिलास पाणी पिलं तसं तसं हे तिघही जण आपापल्या शहरामध्ये, म्हणजे आपल्या शहरामध्ये एका ठिकाणावर आलेले असतात. आजूबाजूला वाहनं, घरं, म्हणजे यांच्या ओळखीच्या जागेवर जिथं यांनी मीटिंग भरवली होती, आपल्याला इथे तिथे जायचं, तिथं नाही, हे सगळं काही यांना दिसायला लागलं आणि तिथं ते आले होते. आता यांची इच्छा आता अजून राहिली होती. म्हणजे 2.5 लिटरच पाणी होतं, त्यामधलं एक एक ग्लास या तिघा जणांनी पिलेला होता. आणि एकदा दोन ग्लास या दोघं जणांना येतील अशा प्रकारचं त्याच्यामध्ये पाणी उरलं होतं. तर जो लेबर आहे तो अजून एक ग्लास घेतो, पितो आणि तो अशी इच्छा करतो की माझ्या अंगावर भरभरून सोनं यावं, माझ्या खिशांमध्ये पैसा यावा, माझ्या अकाउंटमध्ये पैसे यावेत, म्हणजे माझ्याजवळ खूप मोठे पैसे यावे, ते मी खूप मोठा श्रीमंत व्हावा. आणि दुसरा ग्लास पितो आणि दुसऱ्या ग्लासला तो म्हणतो की माझे जे 2 मित्र मेलेले आहेत ते दोन्ही मित्र जिवंत व्हावे आणि ते इथं यावेत, माझ्यासोबत बोलावं आणि ते सुद्धा श्रीमंत व्हावेत, असं त्या लेबरने इच्छा मागितली. त्याने ग्लास पिल्याच्या नंतर तो लेबर थोडासा असा धुंदी आल्यासारखा झाला आणि तो असा शांतपणे खाली बसल्याच्या नंतर या जे विशाल आहे त्याने सुद्धा 2 ग्लास पिले. त्याने ग्लास पिल्याच्या नंतर पहिल्या ग्लासला त्याने अशी विश मागितली की माझ्याजवळ सुद्धा खूप मोठी दौलत यावी, पैसा यावा आणि विशाल एका मुलीवर प्रेम करायचा. तो म्हणला की ही मुलगी माझ्याजवळ यावी आणि आयुष्यभर माझ्यासोबत राहावी. त्याने अशा 2 इच्छा मागितल्या आणि 2 इच्छा प्रत्येक ग्लासला मागितल्या आणि हे दोन्ही ग्लास त्या विशालने पिले. विशालसुद्धा शांत मनाने एका जागेवर बसला. आता राहिला कादरने पटापट राहिलेलं पाणी पिलं, म्हणजे
प्रत्येक ग्लासाला एक विश मागायची होती. तर कादरने पहिला ग्लास पिला. पहिला ग्लास पिल्याच्यानंतर त्याने असं मागितलं की मी अमर व्हावा, म्हणजे मी कधीच मरू नये. कादरने मी कधीच मरू नये. आणि दुसरा ग्लास त्याने असा पिला की ज्या अशा जादुई चमत्कारी वस्तू आहेत त्या कुठं कुठं आहेत, ह्या सगळ्या वस्तू मला दिसाव्यात. अशा याने 2 इच्छा मागितल्या. आणि हा सुद्धा ते पाणी पिऊन मस्त शांत बसला. आणि त्या मडक्यामधलं पाणी पूर्णपणे संपलेलं होतं. मडकं ॲटोमॅटिकली गायब होतं यांच्या डोळ्यासमोर. आणि यांना ज्या ज्या वस्तू पाहिजे होत्या त्या सगळ्या वस्तू यांना दिसायला लागल्या. तो जो लेबर आहे त्यांच्या हातावर सोनं, सोन्याची घडी, गळ्यामध्ये सोन्याची चेन, लेबरचा जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये भरभरून SMS पडायला लागले, बँकमध्ये पैसे डिपॉझिट झालेले. त्याच्या घरच्यांचे फोन त्याला यायला लागले की अहो कुठं आहात तुम्ही, किती दिवस झाले येणार आहेत, आपलं हे बिझनेस ठप्पड आहे, ते बिझनेस ठप्पड आहे. किंवा म्हणजे जे पैशाच्या गोष्टी असतात त्या सगळ्या काही गोष्टी त्या लेबरला जो यांच्यासोबत आला होता त्यांना दिसायला लागल्या. आणि लगेच 2 मिनिटाच्या आत यांच्या दोन्ही खांद्यावर 2 हात आले. आणि हा आजूबाजूला बघतो तर ते 2 मित्र यांचे जे जंगलामध्ये मेले होते ते दोन्ही मित्र जिवंत होऊन श्रीमंत होऊन याच्या आजूबाजूला बसले होते. आणि हा एकदम खुश. हे तिघंजण उठतात, ते 3 लेबर, आणि त्या जागेहून जातात. आता राहिला विशाल. विशालही तशाच प्रकारे मोठी घडी, मोठी कारची चाबी खिशामध्ये, मोठं घर, म्हणजे त्याला जाणवलं त्याच्या घरून फोन आले, बँकचे SMS येऊ लागले, म्हणजे त्याच्यामध्ये ते पडलेलं आहे ती पैसा वगैरे बँकमध्ये डिपॉझिट झालेला. आणि बघता बघता विशाल जवळही त्याला जी मुलगी आवडायची ती मुलगीसुद्धा त्याच्याजवळ आली. आणि तो सुद्धा हसत हसत त्या मुलीचा हात धरून आपल्या घराकडे निघाला. आता राहिला कादर. कादरला असं वाटलं की मी अमर झालो, कारण की त्याच्यामधला जो औरा आहे, जी त्याच्या अवतीभोवतीची जी एनर्जी आहे ती एकदम त्याला स्ट्रॉंग दिसत होती. म्हणजे त्याने आपल्याजवळ असलेल्या भीतीवर हात मारून पाहिला. भीतीला थोडंसं क्रॅक आलं, पण याला काही झालं नाही. सर्व शक्तिमान आणि अमर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला चमत्कारिक वस्तू दिसायला लागल्या. म्हणजे याची जी इच्छा असेल ती याला दिसायला लागलं. याची इच्छा असेल सोनं दिसण्याची तर सोनं दिसू लागलं. त्या शहरामध्ये कुठं कुठं पुरलेलं सोनं आहे, धन आहे, गुप्तधन आहे, किंवा चमत्कारिक वस्तू कुठं आहेत त्याच्या डोक्यामध्ये मॅप बनू लागले ॲटोमॅटिकली. आणि यांना हे पण कळू लागले की अडचणी काय आहेत आणि काय नाही म्हणून. आणि हा सुद्धा आनंदी होऊन आपल्या घराकडं निघाला. आता जे 3 लेबर आहेत ते 3 लेबर जेव्हा त्यांच्या घराकडे गेले त्यावेळेस जो तो मेन लेबर आहे त्याला त्याच्या घरच्यांनी घरात येऊ दिलं नाही. कारण की तो त्याच्या घरच्यांना, म्हणजे घरच्यांना तो ओळखूच आला नाही. पहिले तर 1-2 दिवस त्याला घराच्या बाहेरच ठेवलं, त्याला आत येऊ दिलं नाही. त्याला कोणताही हॉटेलवाला मदत देत नव्हता, कोणीही त्याला जेवायला देत नव्हतं, कोणीही काही, म्हणजे त्याला अजिबात कोणी सपोर्टच करत नव्हतं, तो इतका श्रीमंत असूनसुद्धा. कारण याच्यामध्ये खूपच विचित्र प्रकार होऊ लागला. फक्त त्या लेबरलाच दिसत होतं की मी श्रीमंत आहे, माझं घर खूप मोठं आहे, माझ्या हातामध्ये सोन्याची वॉच आहे, माझ्या बँकेमध्ये पैसा आहे. पण याचं हे सगळं जे काय आहे हे सगळं काही लोकांना दिसत नव्हतं. लोकांना हा पूर्णपणे फटीचर दिसू लागला. याचे कपडे फाटलेले, याचं तोंड वगैरे काळं झालेलं, म्हणजे सगळं काही असं फाटलेलं तुटलेलं. 2 दिवस तर त्याच्या घरच्यांना त्याला म्हणजे ओळखलं पण नाही. आणि 2 दिवसाच्या नंतर जेव्हा तो ओळखू आला तेव्हा त्या घरच्यांना तो असं म्हणायचा की आपल्याजवळ खूप मोठा पैसा आहे, टेन्शन घ्यायचं नाही, कोणाला काय पाहिजे ते सांगा. पण याच्याजवळ एक फुटी कवडी नाही. याच्या घरच्यांना स्पष्टपणे दिसू लागलं की हा फटीचर आहे, याच्या बँक अकाउंट पूर्णपणे झिरो झालेला आहे आणि यांच्या हाताबितावर कोणतीही सोनी नाही. आणि हा घरच्यांना म्हणायचा बघ बघ सोन्याची घडी बघ, माझ्या हातामध्ये बघ किती मोठं ब्रेसलेट आहे, माझ्या मोबाईलमध्ये बघ किती बँकेमध्ये पैसा आलेला आहे. अशा प्रकारच्या गोष्टी हा त्याच्या घरच्यांना सांगायला लागला. आणि घरच्यांना इथपर्यंत बोलायला लागला की हा बघ हा मारुतीराव, हा आपला दुसरा मित्र. त्याचे हे 2 मित्र त्या घरच्यांना दाखवायला लागला. पण तिथं अक्षरशः कोणतेही 2 मित्र नव्हते, कुठलेही 2 मित्र नव्हते. त्यांच्या घरच्यांना कन्फर्म कळलं की हा आपला माणूस पागल झालेला आहे. मग त्याच्या घरच्यांनी पागलखान्याला बोलवलं, म्हणजे पागलखान्यातल्या दवाखान्या हॉस्पिटलच्या त्या कर्मचाऱ्यांना बोलवलं, डॉक्टरांना बोलवलं. आणि त्यांनी सांगितलं की यांची जे डोक्याची मानसिकता आहे ती पूर्णपणे बिघडलेली आहे आणि हे खूप म्हणजे ओव्हर पागल झालेले आहेत, तर यांना आपल्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल.
जेव्हा त्या लेबरला हॉस्पिटलमध्ये नेत होते त्याच्यासोबत त्याचे 2 मित्रही गेले, त्याचं सोनं नाणंही गेलं आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा तो लोकांना सांगायचा की माझ्या घरचे पागल झालेले आहेत, बघा माझ्या अंगावर किती सोनं आहे, माझे 2 मित्रसुद्धा माझ्यासोबत आहे. आणि अक्षरशः त्याचे ते 2 मित्र याला बोलायचे, हा एकलाच बसून गप्पा मारायचा. लोकांना ते दिसायचे नाही, कारण हे सगळा भ्रम होता. आणि जो विशाल होता त्याच्यासोबतही असंच झालं. तो पूर्ण फटीचर झाला आणि त्याला वाटायचं की माझी गर्लफ्रेंड माझ्यासोबत आहे, पण अक्षर म्हणजे एक्झॅक्ट म्हणजे त्याची गर्लफ्रेंड त्याच्यासोबत नव्हतीच. त्यालाही पागलखान्यामध्ये नेऊन टाकलं. त्यालाही वाटायचं की माझ्यासोबत गर्लफ्रेंड आहे, माझ्या अंगावर एवढं सोनं आहे, माझ्या बँक अकाउंटमध्ये पैसे, म्हणजे सगळ्यासोबत असं व्हायला लागलं. आणि जो कादर होता तो विनाकारण लोकांचे घरं फोडायला लागला, भीती फोडायला लागला, भीतीवर बुक्क्या मारायला लागला. त्यांच्या हातामधून रक्त बाहेर येऊ लागलं, बुक्क्या मारू मारू, हे करू करू. त्याला असं वाटायचं की मी अमर आहे. तो कशालाही जाऊन खेटायचा, त्याला मार लागायचा, लोक त्याला पकडायची, त्याचा ट्रीटमेंट करायची, हॉस्पिटलमध्ये न्यायची. पण त्याला वाटायचं की मला काहीच झालेलं नाही. त्याच्या अंगामधलं रक्त बाहेर येलेलं सुद्धा त्या कादरला दिसायचं नाही. त्याला वाटायचं की मी अमर आहे. अशा प्रकारे या 3 जणांना इतका भयंकर भास झाला, हे या भासामधून आयुष्यभर निघू शकले नाही. आणि हे 3ही जण पागलखान्यामध्ये म्हणजे मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. आणि 3ही जण तशाच मेंटल परिस्थितीमध्ये संपले. म्हणजे खरं सांगण्याचा अर्थ असा की जिन, लॅम्प किंवा अशा मॅजिकल गोष्टी, ज्या चमत्कारिक गोष्टी आपण मानतो, या गोष्टींकडं थोडंसं दुर्लक्ष करायला पाहिजे. जे आपण मेहनत करतो, जे ॲक्च्युअलमध्ये असतं ना, त्या गोष्टी आपण अनुभवायला पाहिजे. उगाच लालचेच्या पोटी आपण काहीही करायला जावं ते होत नसतं. कधी कधी होतं पहा, काही महाराज असतात, ते म्हणतात की आम्ही पैशाचा पाऊस पाडतो. ते काही नसतं, ते फक्त भ्रम असतो. आणि भ्रमामुळं माणसाचं अख्खं जीवन बरबाद होतं. तर मंडळी, या स्टोरीपासून जर आपल्याला काही शिकायला भेटलं असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार, भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. आणि तुमच्याजवळ जर एखादी स्टोरी असेल तर प्लीज तुम्ही मला ती स्टोरी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या जीमेल ID वर शेअर करू शकता. नमस्कार.